नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 6 ज्याचं नाव आहे स्तंभालेख. आता खरं तर स्तंभालेखाचा उपयोग काय आणि कुठे होतो हे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगू शकतो. जर तुम्ही क्रिकेटच्या मॅच जर पाहत असाल तर तिथे तुम्हाला हर एक ओव्हर वरती किती रन दिले या एका स्तंभाने दाखवले जाते आणि त्याच्यावरती समजा बळी म्हणजे विकेट जर गेली असेल किंवा पडली असेल तर त्यावरती विकेट असे किंवा बॉलचं असे चिन्ह किंवा चेंडूचं असे चिन्ह असते. तर आपण जर पाहिले तर हर एक ओव्हरचे आपल्याला असे स्तंभालेख काढलेले असतात जोडून आणि त्यावरती जर विकेट गेली असेल तर त्यावरती एक बॉलचं चिन्ह असतं. तर अशा प्रकारे आपण आज स्तंभालेखाचा अभ्यास आपण आपल्या जीवनात करू शकतो. तर चला सुरू करूया या नवीन धड्याला. याचं नाव आहे स्तंभालेख. जेव्हा दिलेल्या संख्यात्मक माहिती आलेख कागदावरती स्तंभांच्या स्वरूपात किंवा रूपात दाखवली जाते तेव्हा त्या स्तंभांना स्तंभालेख असे म्हणतात. म्हणजे आपल्याला जी सांख्यिक माहिती किंवा दिलेली एक माहिती असते तिला संख्यांमध्ये पहिले रूपांतर करा आणि त्यानंतर तेवढ्या उंचीचे दिलेल्या संख्ये तेवढ्या उंचीवरती किंवा उंचीचे एक स्तंभ काढून कशावरती आलेख काढतो. तेव्हा आपल्या बनलेले जे स्तंभ आहेत त्यांना आपण म्हणतो स्तंभालेख. आता स्तंभालेख काढण्या कशावरती काढतो आपण? आलेख कागदावरती. तर पहिल्यांदा आलेख कागदाची आपण ओळख करून घेऊ. या आलेख कागदावरती दोन एकक असतात किंवा एकक असतात जे आपल्याला बरोबर अगदी ठळक रेषेने दाखवले जातात किंवा ठळक रेषेवरतीच एकक काढले जातात आणि दोन एककांना बरोबर या छोट्या एक रेषांनी विभागलेले आहे. ह्या एकूण 10 रेषा असतात. आता ही आडवी जी ठळक रेषा आहे तिला आपण म्हणतो एक्स अक्ष आणि जी उभी एक रेखा आहे तिला म्हणतो आपण वाय अक्ष आणि ह्या दोघांचा एक छेदनबिंदू आहे त्याला म्हणतो आपण ओ बिंदू. तर चला आपण याचा अभ्यास करून घेऊ. हा आलेख कागद कसा वापरायचा. आलेख कागदावर काही ठळक आणि काही फिक्या रेषा आहेत. ठळक रेषा मोठे एकक दाखवतात आणि त्याचे समान भाग गेले असतात होणाऱ्या लहान भाग फिक्या रेषेने दाखवतात. इथे तुम्ही पाहिले तर काही ठळक रेषा आहेत. ह्या ठळक रेषा आपण मोठे एकक म्हणजे एककाने दाखवतो आणि छोट्या ज्या रेषा आहेत त्या फिक्या रेषा आपण छोट्या संख्येने म्हणजे अपूर्णांक संख्येने आपण दाखवतो. या अंकनीमुळे योग्य प्रमाण घेऊन स्तंभांची उंची दाखवणे अगदी सोपे जाते. आलेख कागदावर साधारण खालच्या बाजूला पाया म्हणून एक आडवी रेष घेतात तिला एक्स अक्ष म्हणतात. या रेषेला काटकोन असणारी एक रेषा कागदाच्या डाव्या बाजूला काढतात तिला वाय अक्ष म्हणतात. त्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी एक्स अक्षावर समान अंतरावर दाखवतात. म्हणजे आपल्याला आपल्या गार्डन मध्ये किंवा बगीचेमध्ये किती फुले आहेत तर ते फुलांचे प्रकार आपण एक्स अक्षावर लिहितो आणि त्यांची संख्या किती ह्या वाय अक्षावर दाखवतो. प्रत्येक बाबींची निगडीत संख्या तिच्या नावावरती उभ्या स्तंभाने दाखवतात आणि हा स्तंभ प्रमाणानुसार योग्य उंचीचा व वाय अक्षाला समांतर असतो. तर आपण आलेख कागदाचा उपयोग आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया. पहिले उदाहरण आहे एका गावातील वाहनांचे प्रकार व वाहनांची संख्या दर्शवणारा चित्रालेख पुढे दिला आहे. दिलेल्या चित्रलेखात एक चित्र बरोबर 5 वाहिनी घेऊन संख्या लिहा. तर पहिले आपण पाहू आपल्याला किती वाहने दिली आहेत. आपल्याकडे सायकल, स्कूटर, रिक्षा आणि बैलगाडी दिली आहे. यामध्ये एकूण वाहने किती आहेत? एक सायकल दिल्यात 1 2 3 4 5 आणि 6. स्कूटर आहेत 5, रिक्षा आहे 1 आणि बैलगाडी आहे 3. तर ह्या झाल्या संख्या. आता एक चित्र म्हणजे जर 5 वाहने घेतली तर एकूण संख्या होते 30. इथे होते 25, इथे होते 5 आणि इथे होते 15. तर ही झाली बैलगाडीची उंची 15, रिक्षाची उंची 5 झाली, स्कूटरची उंची होते 25 आणि सायकलची उंची होते 30. तर आपल्याला ही वाहनांचा प्रकार आपल्याला यायचं एक्स अक्षावरती आणि आलेले उत्तर म्हणजे 30, 25, 5 आणि 15 हे आपल्याला यायचे वाय अक्षावर. तर तुम्ही पाहू शकता एक्स अक्षावरती आपण लिहिलेत वाहनांचे प्रकार. बरोबर एक एक एकक सोडून आपण पहिले स्तंभ काढले
तर पहिला स्तंभ सायकलसाठी, पुन्हा एक एककाची जागा सोडून दुसरा स्तंभ काढला स्कूटरसाठी, तिसरी जागा एकक सोडून चौथी रिक्षा, पुन्हा तसेच बैलगाडीसाठी. आता इथे एक एकक म्हणजे किती, तर 1 सेंटीमीटर असते. तर 1 सेंटीमीटर म्हणजे 5 वाहने झाली. तर सायकल आपण मोजल्या, एकूण सायकल होत्या 6 आणि एक वाहन म्हणजे 5 वाहने पकडली. एक चित्र म्हणजे 5 वाहन पकडले तर 6 सायकलचे होतात 30 वाहने. 30 वाहने कसे काढले जातात, तर लक्षात ठेवा 1 सेंटीमीटर म्हणजे 5 वाहने झाली. तर असे किती सेंटीमीटर आपल्याला 30 साठी घ्यावे लागतील, तर 6 सेंटीमीटर घ्यावे लागतील. आपण पहिल्यांदा इथे 1 सेंटीमीटर वरती 5 चा पाडा लिहिला, तर 5 पुढे 10 दुसऱ्या सेंटीमीटरला, तिसऱ्या सेंटीमीटरला 15 अशी लिहित गेलो 30 सेंटीमीटर पर्यंत. कारण सगळ्यात जास्त संख्या आहे 30च. त्यानंतर स्कूटर, त्यानंतर रिक्षा आणि बैल. आता सायकलची संख्या आपण पाहिली तर ती आपल्याला 30 होती. तर 30 उंचीचा आपण स्तंभालेख काढू बरोबर y अक्षाच्या समांतर. त्यानंतर एक एकक सोडून आपण दुसरी जागा घेतली स्कूटरसाठी, ती ही एक एककावर ठेवली स्तंभ. या स्तंभाची रुंदी आपण ठेवली 1 एकक. आता उंची किती असेल ती कशावर मोजायची, तर आपल्याला स्कूटर किती दिले होते तर 5. एक चित्र म्हणजे 5 वाहने जर पकडली तर 5 स्कूटर गुणिले 5 होत्या 25. तर 25 उंचीपर्यंत, ह्या 25 उंचीपर्यंत आपल्याला स्तंभालेख काढायचा. त्यानंतर ते रिक्षा होते, रिक्षा चित्र होते एक चित्र म्हणजे 5 वाहने जर पकडली तर एकूण गुणाकार झाला तर 5 आले. तर आपल्याला 5 उंची इतकेच म्हणजेच ह्या 5 1 सेंटीमीटर इतकाच आपला स्तंभ काढायचा आहे. त्यानंतर ते बैलगाडी, आपल्याला बैलगाडीचे 3 चित्र होते आणि एक चित्र म्हणजे 5 वाहने पकडली तर एकूण 15 वाहने झाली. तर बरोबर 15 उंची इतकाच आपल्याला स्तंभालेख काढायचा. तर y अक्षावरती आपण काढले वाहनांची संख्या आणि x अक्षावरती काढला वाहनांचा प्रकार. तर अशा प्रकारे आपण काढतो स्तंभालेख. आता आपण सोडूया सराव संच 18 या स्तंभालेखावरचा प्रश्न आहे. पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअस मधील कमाल तापमान दर्शविले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. त्या आलेखात पाहू शकता एक एकक म्हणजे 5 अंश सेल्सिअस हे प्रमाण दिले. म्हणजे हे एक एकक म्हणजे 5 अंश सेल्सिअस. तर 5 चा पाडा पुढे मोजत जायचा. हे वेगवेगळी शहरे दिली आहेत आणि त्यांचे तापमान इथे आपण जितक्या उंचीचा स्तंभालेख आहे तितकी उंची इथे पाहू शकता. तेवढे आपल्याला इथे तापमान दिसते. तर 5 गणीचं तापमान आहे 25 अंश सेल्सिअस, पुण्याचे तापमान आहे 30 अंश सेल्सिअस, चंद्रपूरचे तापमान आहे बरोबर 35 अंश सेल्सिअस. त्यानंतर माथेरानचे तापमान दिले 25 अंश सेल्सिअस आणि नाशिकचे तापमान दिले आहे 30 अंश सेल्सिअस. तर हा झाला आपला अभ्यास. आता यापुढे आपण काही प्रश्न विचारले त्यांची उत्तर देऊ. उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दिली आहे, तर उभ्या रेषेवरती आपल्याला पाहिलं तर y अक्षावरती आपल्याला काय दिले आहे, तर तापमान दिले होते आणि x अक्षावरती दिले होते शहर. तर आपण उत्तर लिहितो शहरांचे कमाल तापमान उभ्या रेषेवर दाखवले आहेत आणि शहरांची नावे आडव्या रेषेवर दाखवली आहेत. आता प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे होते, आपण पाहिले सर्वात जास्त तापमान आपले होते चंद्रपूरचे. तिसरा प्रश्न आहे कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती. कमाल आणि किमान हे दोन वेगळे तापमान असतात. किमान म्हणजे कमी, कमाल म्हणजे जास्त. तर कमाल तापमान असणारी समान शहरे होती आपली 25 अंश सेल्सिअस 5 गणी माथेरान आणि पुणे आणि नाशिक 30 अंश सेल्सिअस. तर तिसरा प्रश्न आहे कमाल तापमान असणारी शहरे कोणती. तर आपण पाहिले तर आपल्याला दोन शहरे होती 5 गणी आणि माथेरान, जिथे आपलं तापमान होतं 25 अंश सेल्सिअस म्हणजे स्तंभांची उंची समान होती, आणि पुणे आणि नाशिक जिथे होते 30 अंश सेल्सिअस. जिथे स्तंभांची उंची सेम होती, समान होती, त्यांची आपण शहरांची नावे दिलेली. कोणत्या शहरांचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आहे, तर त्याचे उत्तर आहे पुणे आणि नाशिक. 5 गणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती. याचा अर्थ काय, चंद्रपूरचे तापमान आणि 5 गणीचे तापमान या दोघांचे आपल्याला करावे लागेल वजाबाकी. तर चंद्रपूरचे तापमान होते 35 आणि 5 गणीचे 25 आणि दोघांचा फरक काढला तर उत्तर आले 10 अंश सेल्सिअस. म्हणजे 5 गणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक आहे 10 अंश सेल्सिअस. तर आज आपण काय शिकलो, आपण शिकलो स्तंभालेख म्हणजे काय, स्तंभालेखाचा उपयोग कसा करायचा ते आपण उदाहरणातून पाहिले आणि सराव संच सोडवला, जेणेकरून आपल्याला स्तंभालेख कसा काढायचा हे आपल्याला कळेल. आता येणाऱ्या पुढच्या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभालेख, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपण सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.